नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी थोडा वेगळ्या विषयावरती माझ्या आवडीनिवडी चित्रपट संदर्भात मला आवडलेले चित्रपट, मी बघितलेले चित्रपट याविषयी थोडंसं बोलणार आहे। म्हणजे अनुभव सांगणार आहे, त्या चित्रपटाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। तर आजचा चित्रपट आहे जानी दुश्मन। जानी दुश्मन हा चित्रपट हिंदी हॉरर चित्रपट होता। 1979 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि मल्टीस्टारर पिक्चर होता। हा मल्टीस्टारर पिक्चर होता। त्याच्यामध्ये म्हणजे गाणी सुंदर, कहाणी सुंदर, अतिशय उत्तमरित्या असलेला हा चित्रपट जानी दुश्मन। हा चित्रपट डायरेक्ट केलेला राजकुमार कोहली यांनी आणि संगीतकार होते याचे लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गाणी सुंदर होती म्हणजे आहे। आजही त्या गाण्यांवरती रील्स बनतात, लोक आवडीने बघतात आणि हा एक वेगळ्या पद्धतीने आलेला हॉरर चित्रपट, भयानक असा चित्रपट होता। यात एवढी काही स्टार होते, सुनील दत्त, शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार, जितेंद्र, विनोद मेहरा, शक्ति कपूर, अमरीश पुरी, राजा मुराद असे पुष्कळशे कलाकार स्टार्स त्यात होत्या। नट्यांमध्ये बघितलं तर नीतू सिंग, सारिका, रीना रॉय, अजून रेखा, बिंदिया गोस्वामी, अरुणा इराणी अशा भयंकर म्हणजे खतरनाक असलेला चित्रपट, पण त्यात असे स्टार कास्ट राजकुमार कोहली यांनी ते जमवून आणलं आणि एक सुंदरसा चित्रपट हा जानी दुश्मन हा झाला। त्यातली गाणी एवढी सुंदर गाणी की म्हणजे आजही ती गाणी ऐकल्यावरती खूप आनंद वाटतो। खूप एवढं म्हणजे हे होते की आजही असं वाटते की हा चित्रपट मी आताच बघितलाय, कंटाळवाणा वाटत नाही। एखादी चित्रपट अगर तुम्ही काही दिवसानंतर बघणार तर तो कंटाळवाणा वाटतो, परत परत तोच। पण हा चित्रपट मात्र कधीही असा बोरिंग करत नाही किंवा जेव्हा मी हा चित्रपट बघितला त्या टायमाला मी खूप लहान होतो, लहान म्हणजे 8-9 वर्षाचा असेल। त्या टायमाला हा पिक्चर असायचं, अरे बाबा काय ते भूत होणं किंवा एक विलक्षण असं काहीतरी वाटायचं, ते असं हो वगैरे आणि भयानक आणि उत्तमरित्या त्या टायमाचा म्हणजे तो हॉरर चित्रपट एवढा सुंदर की असं वाटतच नव्हतं की बाबा हा एवढा हॉरर आहे। त्यातली गाणी एकशे बडकर एक गाणी बघितली तर त्यातले म्हणजे ओ मेरी जान, तेरे हाथों में पहना के चूड़िया, सुन भाई साधो, ऐसी वैसी ना समझ सजना असे उत्तमरित्या। आणि त्या चित्रपटातलं एक गाणं रफी साहेबांनी म्हटलेलं, चलो रे डोली उठाओ कहा पिया मिलन की रुताई, एवढं सुपरहिट झालेलं। सुपरहिट म्हणजे त्या चित्रपटातली सर्वच गाणी सुपरहिट झालेली, पण हे गाणं म्हटल्यावरती ना म्हणजे एक विलक्षण आतमधून काहीतरी हे होते असं वाटायचं आणि एवढं सुपरहिट झालेलं ते गाणं। तसे त्या चित्रपटातले सर्वच गाणं सुपरहिट झाले। स्टोरी सुद्धा छान होती, एक वेगळी होती, स्टार कास्ट होती। प्रत्येक कलाकाराने आपल्या छोटीशा का भूमिका असेना, स्पेशल अपीअरन्स का असेना,
पण एवढं सुंदररित्या आठवणीत राहण्यासारख्या त्या भूमिका होत्या. आणि सस्पेन्स, हॉरर सस्पेन्स असा हा चित्रपट होता. यामध्ये पुढे काय घडत नव्हतं, कळत नव्हतं. त्यामधले स्टारकास्ट म्हटल्यावरती त्याच्यामध्ये स्पेशल अपीअरन्स म्हणा किंवा मेन कलाकार म्हणा किंवा इतर जसं की प्रेमनाथ, रुपेश कुमार असे वेगवेगळे स्टारकास्ट होते. आणि ह्या चित्रपटातून म्हणजे एवढं मनोरंजन, एवढी बघताना पण मजा आली. त्यावेळेला मी लहान असताना मी खूप चित्रपट बघायचो आणि माझ्या आवडीमध्ये त्यातला हा एक चित्रपट होता की मला तो खूप आवडत होता आणि आजही आवडत आहे. आणि आजही मी तो दूरदर्शनवरती किंवा टी व्हीवरती चुकून चॅनल चेंज करताना दिसला किंवा लागला तर मी तो बघतो. नाही तर कधीतरी असं वाटलं की आता काहीतरी बघूया तर एखाद्या वेळेला ह्या चित्रपटाचे यूट्यूबमध्ये जाऊन गाणी बघतो. त्या गाणी म्हणजे एवढी सुंदर आहेत आणि त्या सुंदर गाण्यांना चाल दिलेली आहे ती आपले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि त्यातले गायक बाप रे बाप, महेंद्र कपूर, रफी साहेब, किशोर कुमार, अनुराधा पौडवाल आणि असे म्हणजे लता मंगेशकर, भरपूर आशा भोसले अशा दिग्गज गायक. त्यांचा तो आवाज, त्याचे तो सुंदरसे म्हणजे ते ऐकायला इतकं म्हणजे. आणि त्या चित्रपटामध्ये, हॉरर चित्रपटामध्ये कुठलेही कसाही असा वेगळा प्रकार नसून रोमॅन्टिक तो चित्रपट. त्यातली गाणी एकदम सिन्सिअर आणि एकदम मनमोहक. म्हणजे त्या चित्रपटामध्ये ॲक्शन, थ्रिलर, हॉरर, डॅशिंग, जसं की शत्रुघ्न सिन्हा एकदम डॅशिंग रोलमध्ये, सुनील दत्त साहेब एकदम खतरनाक म्हणजे एकदम ठसनबाज रोल. म्हणजे ह्या लोकांची समोरासमोराची ठसन बघायला मिळते. किंवा त्या चित्रपटामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारे ठसनगिरी दाखवली आहे एकदम बघण्यासारखी आहे. त्या चित्रपटातली गाणी ऐकण्यासारखी आहे. अगदी म्हणजे कॉमेडी म्हटलं तर जगदीप आणि इतर प्रत्येक जण हा एक व्यवस्थित आहे असा हा सुंदर चित्रपट, माझ्या आवडीचा चित्रपट. तुम्ही पण तो बघितला असेल, तुम्हालाही तो आवडला असेल. असा सुंदर चित्रपट जानी दुश्मन मल्टी स्टारर चित्रपट, ज्यामध्ये ज्याने त्याने आपापली भूमिका योग्यरित्या आणि सक्षमपणे केलेली आहे. आणि प्रत्येकाला तो चित्रपट आवडलाच असेल, आजही आवडतो आणि आवडत राहील. त्यातली गाणी आजही ऐकावीशी वाटतात आणि त्यातलं संगीत अरे बापरे मस्त एकदम. असा हा चित्रपट, त्याची आठवण मला म्हणजे तो यूट्यूबला किंवा कुठे गेलं की तो बघितल्यावरती मला माझं थोडंसं मी एकदम त्यावेळेस जातो की नाही मी या चित्रपटाला घाबरत होतो. आणि त्यावेळेला रेडिओ असायची, रेडिओमध्ये हे आकाशवाणीचं अमुक स्टेशन आहे. आता जानी दुश्मन या चित्रपटातलं गाणे ऐका. गायक किशोर कुमार, अनुराधा पौडवाल, महेंद्र कपूर आणि संगीतकार आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार. असं म्हणजे म्हटल्यावरती आजही तसं मला आठवते ते गाणं ऐकल्यावरती मला लहानपणाच्या गोष्टी ऐकतात. कारण आम्हाला काय मी 9-10 वर्षाचा होतो. पण आजही हा चित्रपट मी कधी लागला तर तो बघतो. आणि हा चित्रपट मी थिएटरला बघितला होता. त्या टायमाला आम्ही म्हणजे आमच्या गावी काय एवढे मोठे त्यावेळेला म्हणजे काय असे हायफाय थिएटर नव्हते, AC किंवा असं डॉल्बी वगैरे काही नव्हते. एक साधारण थिएटर असायचं. मात्र चित्रपट अगदी म्हणजे चित्रपट बघण्याची काही वेगळीच मजा होती त्यावेळेला. फर्स्ट डे फर्स्ट शो फ्रायडे, अरे बापरे आमच्याकडे म्हणजे आनंद यायचा. टॉकीजमध्ये गरम व्हायचं, पंखे कुठेतरी एका भिंतीला पंखा असायचा आणि पत्रे वगैरे असायचे. मात्र चित्रपट बघताना आम्हाला कधीच असं वाटत नव्हतं की बाबा हा इथे आहे. कारण आम्ही वेडे त्या
पिक्चरचे आम्ही वेळेत होतो. त्या टायमाला चित्रपट बघणं म्हणजे बापरे. आणि ते पण असे मल्टीस्टार असलेला चित्रपट आणि भयानक हॉरर आणि सुंदररित्या संगीताने नटलेला असा हा चित्रपट त्यावेळेला एकदम म्हणजे खूप हाऊसफुलमध्ये चालला आणि म्हणजे बघताना खूप आनंद आला. तो चित्रपट आज माझ्या आवडीचा आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल सांगितलं. तुम्ही बघितला असेल बघा, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी पण बघा. खूप सुंदर चित्रपट आहे जानी दुश्मन. त्याच्यामध्ये सुनील दत्त, शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार, विनोद मेहरा, जितेंद्र, अजून बरेचसे कलाकार आहेत जसे अमरीश पुरी, प्रेमनाथ, असरानी, अजून जगदीप, केस्टो मुखर्जी, शक्ती कपूर असे बरेचसे कलाकार आहेत. मॅकमोहन आणि वगैरे वगैरे असे आहे. नट्यांमध्ये पण सारिका आहे, रेखा आहे, विद्या गोस्वामी आहे, अजून रीना रॉय आहे आणि बरेचसे आहेत. तर असा हा सुंदर चित्रपट हॉरर चित्रपट आहे पण त्यातली गाणी अजमानावर आहे. आजही तो चित्रपट मीच काय बरेचसे माझ्या वयाचे लोक किंवा तरुण पण बघत असतीलच याची नक्की, कारण आज पण बऱ्याचशा गाण्यांवरती त्यांच्या रील्स बनतात, लोक तो ते बघतात, लोकांना ते गाणी आवडतात. नक्कीच असे चित्रपट म्हणजे एक मजा येते बघायला. आणि आम्ही तर त्या वेळेला चित्रपट एक टॉकीजमध्ये बघितले आणि तुफान गर्दी असायची आणि एक वेगळाच आनंद यायचा. थोडं घाबरत पण होतो पिक्चरमध्ये बसल्यावरती, थोडं घाबरत पण एक थोडं म्हणजे मजा यायची. ते गाणी ते म्हणजे एक वेगळंच विषय होतं. तर हा जानी दुश्मन जो चित्रपट आहे हा माझा एक आवडीचा चित्रपट आहे. त्याच्याबद्दल मी थोडेसे माझे मनोगत मी व्यक्त केलं. मी माझ्या शब्दातून मी माझी आवड सांगितली. तुम्हाला आवडत असेल तुम्ही बघून घ्या आणि काय असेल तुम्ही बघितला असेल तर सांगा तुम्हाला कसा वाटतो हा चित्रपट किंवा कसा वाटला किंवा त्यावेळेच्या तुमच्या काय आठवणी असेल तर त्या माझ्या यूट्यूबवरती नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि असेच व्हिडिओ मी परत माझ्या आवडीनिवडीचे चित्रपट घेऊन येईल. बघत राहा. धन्यवाद. आभारी आहे.